नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, आपण जर सोयाबीन पिकाची लागवड केलेली असेल, आपले सोयाबीन हे 50 ते 60 दिवसाचे झालेले असेल तर आपल्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ जर होत असेल किंवा झालेली असेल तर आपण सोयाबीनची ही अतिरिक्त वाढ कमी करण्यासाठी आपण ही फवारणी घेणे आवश्यक आहे। आपण पाहू शकता, या सोयाबीनची जे हाईट आहे ते खूप वाढलेली आहे। कंबरपर्यंत हे सोयाबीन वाढलेलं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हे सोयाबीन किती वाढलेलं आहे। तर या सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता, या सोयाबीनला अतिरिक्त वाढ झाल्यामुळे फुलधारणा कमी होते आणि सोयाबीन हे याचे वेल तयार होतात जास्त वाढ झाल्यामुळे। अशा वेळेस मित्रांनो, आपण सोयाबीनची अतिरिक्त वाढ कमी करण्यासाठी जे आपण टॉनिक वापरत आहोत ते सुमोटोमो कंपनीचे ताबोली हे टॉनिक तुम्ही वापरू शकता। याचा वापर तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml वापरायचे आहे। याच्या वापरामुळे तुमच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ ते कमी होईल आणि वाढ कमी झाल्यामुळे तुमच्या सोयाबीन पिकाला फुलधारणा होईल, फुलगळ होणार नाही। दुसरे जे टॉनिक आहे सिजेंटा कंपनीचे कल्टर, हे तुम्ही 15 लिटरच्या पंपासाठी 5 ml याचा वापर करू शकता। याच्यामुळे तुमच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ थांबेल आणि जास्तीत जास्त फुलधारणा होईल, फुलगळ होणार नाही। 3 नंबरचे जे टॉनिक आहे ते चमत्कार आहे घरडा कंपनीचे। याचा वापर तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 25 ते 30 ml याचा वापर करायचा आहे मित्रांनो। याच्या वापरामुळे तुमच्या सोयाबीनची अतिरिक्त वाढ ते थांबेल आणि तुमच्या सोयाबीनला फुलधारणा होईल। मित्रांनो, हे जे 3 टॉनिक आहे, या टॉनिकमुळे तुमच्या पिकाची अतिरिक्त वाढ थांबेल आणि तुमच्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा होईल। या 3 टॉनिकपैकी तुम्हाला कोणतेही एक टॉनिक तुम्ही वापरू शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।